कोट्यावधी रुपये लावून MSRTCनी हे नागपूरमधील गणेशपेठ बस स्थानक जे आहे ते त्याचं सुशोभीकरण केलेलं आहे. मात्र खरं वास्तव काही वेगळंच आहे. इथलं सुशोभीकरण झालं, वेटिंग हॉल खुले झाले, मात्र आजही इथलं हिरकणी कक्ष असू द्या, हे महिला प्रसाधन गृह जे आहे याला लॉक लागलेले दिसत आहे. हे बघा, असे हे लॉक लागलेले आहे. हे महिला जे आहे इथे येतात. आणि काकू, तुम्ही इथे वॉशरूम साठी आलेले होते, लॉक आहे, काय म्हणाल? हो, पण इथे चाबी उघडायला पाहिजे ना. आता दुपारची वेळ आहे, कुठे जाणार आहे? तुम्हाला त्रास होतोय का? म्हणजे इथे तुम्हाला वॉशरूमला जायचं आहे पण इथे वॉशरूम बंद आहे. बंद आहे, त्रास होऊन राहिला ना त्याचा. काय म्हणाल प्रशासनाला? नाही, त्यांनी कुलूप उघडून द्यावं. लोकांच्या सोयीसाठीच केलं आहे ना, मग लोकांसाठी उघडं करून द्यावं. नक्कीच, तर लोकांच्या सोयीसाठी केलेलं आहे. मग हे बंद का असा प्रश्न जे आहे येथील प्रवासी करतायत. इथे पिण्याचं पाणी असं लिहिलेलं आहे, मात्र इथे एकही फिल्टर लागलेलं नाही. हे पाणी जे आहे गरम पाणी येत आहे, यातून फिल्टर नाही कुठेच. आणि ते तसंच पाणी जे आहे प्रवाशांना प्यायला लागतंय. इथे दिव्यांग प्रसाधन गृह आहे, पुरुष प्रसाधन गृह आहे, मात्र दोन्हीला जे आहे लॉक आहे. अशा वेळेस येथील जे बाहेरून येणारे प्रवासी जे आहे ते प्रश्न उपस्थित करताय की जर का यांना हे बंद ठेवायचं होतं तर एवढा कोट्यावधी रुपया खर्च करण्याचा अर्थ काय? आणि जर का तुम्ही हे बंद ठेवता आहे तर इथे कारणे तरी लिहा की नेमकं का हे बंद आहे. अशात जे बाहेरून प्रवासी येत आहे नक्कीच त्यांना अनेक समस्यांना गैरसोयीला पुढे जावं लागतं आहे. आणि हे कुठेतरी नागपूरची छवी खराब करणारं दृश्य आहे, असंच एकंदरीत मत जे आहे येथील प्रवासी देत आहे. हे बंद का आहे? मग बंद करून ठेवायसाठी जर केलं, मग बाकीच्या महिलांनी कुठे जायचं, पुरुषांनी कुठे जायचं बा? करायला अरे मग आपल्याला वॉशरूम मध्ये जायचंय, मग त्याच्यासाठी तर काहीतरी बांधलंय ना, तर मग ते उघडं करून ठेवायला पाहिजे ना त्यांनी. ते बंद करून ठेवतात का बरं? बंद आहे बा, त्याचे कारण तर सांगा. इथे लिहून ठेवायला पाहिजे ना. इथे दिव्यांगासाठी पण लिहून ठेवलं आहे, मग त्यांनी कुठे जावं? असं वाटतं ना, इथे वॉशरूम आहे तर पटकन आपण जाऊन येऊ बा वॉशरूम. पिण्याचं पाणी इथलं कसं आहे बघितलं? ते नाही घेतलं मी पिण्याचं पाणी, फक्त मला वॉशरूम मध्ये जायचं होतं. एवढी गरमी आहे हा, आणि एवढं ऊन तापत आहे. इथे चांगलं सगळं थंड हवा आहे, तर आपण शांततेने थोडस 2 मिनिटं रिलॅक्स होऊन वॉशरूमला जाऊ शकतो. या उन्हात कुठं जायचं? म्हणजे काय देखावा आहे का बा? हा बांधून कशासाठी ठेवलं? त्याला लॉक का आहे? त्याचे कारण ते लिहून ठेवायला पाहिजे ना, म्हणजे समजेल आम्हाला ते पॅक झाले किंवा काय झालं. महिलांना जे आहे वॉशरूम हा, आवश्यक आहे. महिलांनाही आवश्यक आहे, पुरुषांनाही आवश्यकच आहे ना. पुरुषांनी तरी कुठं जावं? म्हणजे मग याचा अर्थ काय आहे? म्हणजे कशासाठी बांधले आहेत भाऊ? मग ते मग तिथली पाट्या काढून टाकायला पाहिजेत ना त्यांनी. उघड्यावर जे पुरुष हा, उघड्यावर जर गेले तर ही परिस्थिती त्याला कारणीभूत ठरेल का? हो हो, हे जर 15 मिनिटं पुरुष मग उघड्यावर नाही बसणार ना. ज्यांना इमर्जन्सी आले तर मग त्याचं पॅन्ट ओला करतील त्यांचं. किंवा महिला आहेत तर त्या काय आपल्या कपडे घालतात का? त्यांनी उघडून द्यायला पाहिजे ना. ज्यांचं कोणाचं आहे त्यांनी उघडायला पाहिजे ते. आणि बाकीच्यांनी पण असा आवाज उठवायला पाहिजे. नाही तर मग ते बंद करून टाका, कायमचं बंद करून टाका. तिथे काहीतरी वेगळी व्यवस्था करा. मग तुम्ही कशासाठी पाहिजे ते, नाही का? असं मग एवढं माझं म्हणणं आहे. आणि तो बंद असल्यामुळे त्रास होतो ना. आता सगळ्यांनी बसमधून उतरण्यासाठी जे वॉशरूम आहे बा, आपण कुठे बस थांबली की तिथे जात नाही. चल बा, नागपूरला चांगलं असेल या इथे, या उद्देशाने आपण येतो. सगळ्यांना चांगलंच पाहिजे.